मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा दिल्ली दौऱ्यावर आहेत। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असताना शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालंय। तर यावेळी ठाकरे सेनेचे बंडखोर खासदार आणि आज अमित शहांची भेट घेण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आज संध्याकाळी दिल्लीत सर्व खासदार एकत्र येण्याचा अंदाज आहे। ऑपरेशन टायगर नंतर पहिल्यांदाच सर्व खासदार दिल्लीत एकत्र येणार आहेत आणि अमित शहांची भेट होणार आहे असं लक्षात येत आहे। आता मुद्दा असा आहे की या घडामोडींच्या तोंडावरच शिवसेना ठाकरे पक्षाकडून पत्र पाठवण्यात आलेलं आहे की तुम्हाला विलीन होता येणार नाही। पुन्हा एकदा जाऊया दिल्लीला। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी सोबत आहेत। शिवाजी, या घडामोडींच्या तोंडावरती हे गेलेलं पत्र आणि ही भेट कसं बघायचं याकडे? एकंदरीत जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत जे खासदार शिंदे यांच्याकडे आले आहेत त्यांना सांगण्यात आलं आहे की तुमचा विकास केला जाईल, तुमच्या मतदारसंघातले प्रश्न सॉल्व्ह केले जातील। आता जर पाहिलं गेलं तर इतके दिवस झालेले आहेत, तिकडे जाऊन त्यांचं कायदेशीररित्या अद्यापर्यंत लोकसभा अध्यक्षांनी बुलेटिन देखील काढलेलं नाही, तो निर्णय अद्यापर्यंत आलेला नाही। 20 तारखेला अधिवेशन होत आहे, या सर्वांच्या बसण्याची सोय। दुसरा मुद्दा यामध्ये आहे की तुमचे मतदारसंघातील प्रश्न सॉल्व्ह केले जातील, तुम्हाला निधी दिला जाईल। त्यासाठी आता एक खासदार जे आहेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या मतदारसंघातील जे जे प्रश्न आहेत त्याचे पत्र तयार करत आहेत आणि हे पत्र तयार करून आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये अमित शहा यांच्याकडे दिले जाणार आहेत। त्यामध्ये वेगवेगळ्या विभागातील हे पत्र आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस्ते, वेगवेगळे प्रकल्प आहे केंद्रातील, त्याचबरोबर केंद्रीय अनुदानातून जे जे समजा विद्यापीठ आयोग आहेत त्याच्या ज्या विद्यापीठ आहेत त्यांच्या संदर्भातली कामं असू शकतात। दुसरं म्हणजे अनेक ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल आहेत पण त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजची सुविधा जी आहेत मधल्या काळामध्ये मंजूर केल्या जात आहेत, त्या दृष्टिकोनातून देखील काही खासदार ज्या भागामध्ये मेडिकल कॉलेज नाही ते देखील मागणी करताना पाहायला मिळत आहे। तर एकंदरीत जर पाहिलं तर या खासदारांची ही अपेक्षा आहे। दुसरा म्हणजे एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या खासदारांमध्ये एक चलबिचल आहे की आपल्यापैकी एकाला मंत्रिपद मिळणार आहे, ते नक्की कोण असणार आहेत? एक म्हणजे नागेश अष्टीकर सगळ्यात अगोदर ज्यांनी बंडाचा झेंडा घेतला हाती आणि सर्वात अगोदर एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहिले। त्यांचं म्हणणं असं आहे की मी सगळ्यात पहिला होतो की ज्यांनी तुमच्या सोबत येण्याचा निर्णय घेतला। दुसरा म्हणजे संजय देशमुख ज्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा राज्यामधील अनुभव आहे। तिसरे म्हणजे ओमराजे निंबाळकर। ओमराजे निंबाळकर हे चांगल्या पद्धतीने कम्युनिकेशन करतात, लोकांशी संवाद साधण्याची त्यांना हातोटी आहे, सर्वांशी प्रेमाने बोलण्याचं आणि एक वेगळं मराठवाड्यामध्ये नेतृत्व त्यांच्या निमित्ताने शिवसेना शिंदे गटाला मिळू शकतं। त्याच्याही पलीकडे एक नाव म्हणजे संजय जाधव म्हणजे बंडू जाधव, त्यांना आश्वासन देण्यात आलेलं आहे की तुम्हाला मंत्रिपद दिलं जाईल। त्यामुळे या सगळ्या खासदारांमध्ये आता हा प्रश्न आहे की त्यांच्यापैकी कोणाला मंत्रिपद मिळणार आहे। त्यामुळे हे सगळे खासदार आज जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या सोबत अमित शहा यांची बैठक घेणार, अमित शहा यांच्यासोबत बैठक केली जाणार, त्यामध्ये विकासाच्या मुद्द्यासह मंत्रिपदाचा मुद्दा देखील चर्चेला जाण्याची शक्यता आहे। तसं नसं। धन्यवाद शिवाजी। महत्त्वाच्या घडामोडी घडतायत दिल्लीमध्ये, राष्ट्रवादीत घडतायत, शिवसेनेमध्ये घडतायत, भाजपमध्ये तर सदैव घडतायत। लक्ष असेल आपलं तुर्तास। धन्यवाद।